आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की आपल्याला बऱ्याच वेळा कळतच नाही की आपला जोडीदार आहे तो आपल्याला इग्नोर करतोय की खरंच बिझी आहे. आणि आपण आहे ना सेल्फ डाऊटमध्ये जातो. आपल्याला वाटतं की आपल्यातच काहीतरी कमी आहे. आपण समोरच्याला इम्प्रेस करायचा प्रयत्न करत असतो किंवा आपण समोरच्याला खूप समजून घ्यायचा प्रयत्न करतो, पण समोरची व्यक्ती आपल्याला इग्नोर करते का हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी असेच इंटरेस्टिंग सायकोलॉजिकल टॉपिकवर व्हिडिओ घेऊन येणार आहे. नंबर 1, जेव्हा आपण आपल्या जोडीदाराशी बोलायला जातो, आपण आपलं मन मोकळं करायला जातो, आपण एक नॉर्मल कम्युनिकेट करायला जातो, तेव्हा आपल्यासाठी त्याच्याकडे वेळ नसतो. त्याचं उत्तर ठरलेलं असतं की मी बिझी आहे, मला नाही जमणार. समोरची व्यक्ती आपल्याला दिसत असते की बाकीच्या लोकांशी किती छान पद्धतीने बोलती आहे, टाईम स्पेंड करते आहे, मूवीला जाते आहे, फ्रेंड्सला भेटते आहे, फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करते आहे. पण जेव्हा आपण समोरच्याशी बोलायचा विचार करतो, आपण त्या व्यक्तीचा टाईम मागतो, तेव्हा त्याच्याकडे उत्तर ठरलेलं असतं की माझ्याकडे वेळ नाही, आपण हे नंतर बोलू. आणि तो नंतर कधीच येत नाही, कारण पॅटर्न हा रिपीट होत जातो आणि आपण वाट बघत राहतो की आज ना उद्या ही व्यक्ती बदलेल. पण ॲक्च्युअलमध्ये त्या व्यक्तीला आपल्यामध्ये इंटरेस्टच नसतो, म्हणून ती व्यक्ती आपल्याला कुठेतरी इग्नोर करत असते. नंबर 2, फक्त गरज असेल तेव्हा कॉन्टॅक्ट करायचा. असे मी काउन्सिलिंगमध्ये बरेच रिलेशनशिप बघते की जेव्हा इंटिमसीची गोष्ट असते, एका पार्टनरला वाटतं, तेव्हा तो व्यक्ती आपल्या जवळ येतो, आपल्यासोबत गोड गोड बोलतो, छान वाटतं. आपण पण विचार करतो की आता सगळं झालं आहे, सगळं भांडण मिटलं आहे किंवा ही व्यक्ती परत आपल्यात इंटरेस्ट घेते आहे, म्हणून आपण पण त्या व्यक्तीला तसा प्रतिसाद देतो. पण त्यानंतर ती व्यक्ती परत कुठेतरी डिस्टंट फील करते. आणि ही गोष्ट फक्त फिजिकल गोष्टींसाठी नाही आहे, तर ती व्यक्ती आपल्यासोबत जेव्हा गरज असेल, तिला इमोशनल गरज असेल, फायनान्शियल गरज असेल, फिजिकल गरज असेल, काही गोष्टी त्या व्यक्तीला शेअर करायच्या असतील, कुठेतरी इमोशनल बर्डन असेल, तेव्हा ती व्यक्ती आपल्याकडे येते. आपला पार्टनर आपल्याशी सगळं बोलतो, आपला टाईम घेतो, आपली एनर्जी घेतो. पण जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्याला आपल्या पार्टनरची गरज आहे, आपल्याला त्या व्यक्तीशी बोलायचे, कारण की आता मी प्रॉब्लेममध्ये आहे किंवा मला आता एक रोमॅन्टिक छान असं डिनर प्लॅन करायचं आहे किंवा मला बाहेर जायचं आहे, किंवा मला शॉपिंगला जायचं आहे, तू चल माझ्यासोबत. किंवा आपल्याला एक कुठेतरी आपला सल्ला हवा असतो, दिवसभराच्या गोष्टी शेअर करायच्या असतात. आपल्याला वाटत असतं की आपण बोलावं आपल्या पार्टनरशी, पण तेव्हा ती व्यक्ती आपल्याबरोबर प्रेझेंट नसते. कारण त्या व्यक्तीचं ठरलेलं असतं की ती व्यक्ती जेव्हा तिला गरज असेल तेव्हा ती आपल्याकडे येते, पण जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा ती नसते. नंबर 3, सिरियस कॉन्व्हर्सेशन टाळणं. आपल्याला ना कधी-कधी खूप एकटं वाटत असतं. आपल्याला कधी-कधी वाटत असतं की आपण आपल्या जवळच्या व्यक्तीशी मन मोकळं करावं. आपल्या मनात खूप विचारांचा कल्लोळ माजलेला असतो आणि आपल्याला वाटतं की नाही, आपल्या पार्टनरने ऐकलं पाहिजे. कारण रिलेशनशिप तेच असतं ना, जिथे आपण खरेपणाने सगळं सांगू शकतो. आणि आपला पार्टनर आपल्या इतकं जवळची व्यक्ती असते की आपल्याला त्या व्यक्तीसोबत काही मुखवटा बांगरायची गरज नसते. पण आपण जेव्हा आपल्या पार्टनरशी बोलायला जातो, तेव्हा ती व्यक्ती सिरियस कम्युनिकेशन कम्प्लिटली टाळते. आणि मग ही गोष्ट घरच्यांबाबतची असो, बाहेरच्यांबाबतची असो, किंवा आपण एखादा रिलेशनशिपमधलाच मुद्दा त्या व्यक्तीशी डिस्कस करायला गेलो की मला कुठेतरी खटकतं आहे आपल्या रिलेशनच्या या गोष्टी, किंवा तू असं केलं पाहिजे. आपण जेव्हा सांगायला जातो, जेव्हा एखादा सिरियस टॉपिक येतो, तेव्हा ती व्यक्ती कुठेतरी विचार करते की नाही, ती बॅकआउट करते. आणि आपल्याला वाटतं की यार काय चाललं आहे आपल्या रिलेशनमध्ये, म्हणजे एक साधं कम्युनिकेशन पण होत नाही आहे का? किंवा आपल्याला कधी-कधी घरच्यांबाबतच्या गोष्टी खटकत असतात, आपल्याला मुलांबद्दल काही सांगायचं असतं, आपल्याला आपल्या जॉबबद्दल काही सांगायचं असतं, अशा बऱ्याच गोष्टी असतात, फायनान्शियल प्लॅनिंग असतात. पण आपली व्यक्ती तिथे, आपला पार्टनर प्रेझेंट नसतो आणि तो कुठेतरी विचार करतो की काही गरज नाही आहे, आपण हे नंतर बोलू. पण ती नंतर परत तीच एक वेळ परत येत नाही आणि सिरियस कम्युनिकेशन कधीच होत नाही. नंबर 4, आपण ना कधी-कधी खूप एफर्ट्स टाकतो. आपल्याला जाणवत असतं की आपलं नातं पहिल्यासारखं नाही आहे. जेव्हा आपण खूप जास्त रात्र-रात्र चॅटिंग करायचो, रात्र-रात्रभर बोलायचो, आपल्याला एकमेकांबद्दल बोलायची खूप ओढ असायची, आपल्याला जाणून घ्यायचं असायचं की समोरच्याच्या लाईफमध्ये काय चाललं आहे. या सगळ्या गोष्टी ना तेव्हा खूप इंटरेस्टिंग होत्या, कारण तेव्हा नवीन-नवीन होत्या. पण आत्ता कुठेतरी आहे ना, आपल्याला जाणवतं की त्या सगळ्या गोष्टी कुठेच नाही आहे. म्हणजे आपला जो तासनतास बोलण्याचा जो कॉल टाईम आहे, तो कुठेतरी काही मिनिटांवर आलेला आहे. काही असं आपण काही बोललं तर आपला पार्टनर आपल्यावर चिडचिड करतो किंवा करते.
आपल्याला असं वाटतं की आपणच ओव्हर रिॲक्ट होतो आहे का, आपल्यावर सेल्फ डाऊट यायला लागतो आणि तेव्हा ना आपण आपलं नातं ना ते टिकवण्यासाठी खूप एफर्ट्स टाकतो. आपल्याने ना कुठेतरी डिनर प्लॅन करतो छानपैकी, कुठेतरी मूव्ही डेट प्लॅन करतो, एक साधं इव्हनिंगचा वॉक आपण प्लॅन करतो की आज आहे ना संध्याकाळी आपण मस्तपैकी त्यांना छानपैकी चालूया, एक छान गाणे ऐकूया, आपण बोलूया. पण समोरची व्यक्ती ना नसते, आपले एफर्ट्स त्या व्यक्तीला दिसतच नाही. किंवा आपण कधी कधी असा विचार करतो की समोरच्याच्या शूमध्ये जाऊन, म्हणजेच आपण कुठेतरी समोरच्याच्या कॅरेक्टरमध्ये जाऊन, कुठेतरी समोरच्याच्या परिस्थितीमध्ये जाऊन आपण विचार करतो की आपण समजून घेतलं पाहिजे. आपण खूप प्रयत्न करतो त्या व्यक्तीची सिच्युएशन समजून घ्यायचा, की ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम असेल, घरच्यांचा इश्यू असेल, पण ना समोरच्याला ती गोष्ट दिसतच नाही, समोरच्याला ते एफर्ट्स वाटतच नाही आणि त्याची व्हॅल्यू ना एकदम शून्य असते. आपण आहे ना वन सायडेड एफर्ट्स टाकत असतो आणि आपल्याला असं असतं की आज ना उद्या त्या व्यक्तीला समजेल, पण समोरची व्यक्ती एफर्ट्स काहीच टाकत नाही. इनफॅक्ट आपला पार्टनर आपण टाकलेले एफर्ट्स ॲक्नॉलेज पण नाही करत आणि तेव्हा खूप जास्त दुःख होतं. असं वाटतं की यार मी एवढं सगळं करत आहे, पण समोरच्याला का कळत नाही आहे, का त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही आहे. नंबर 5, सायलेंट ट्रीटमेंट. जेव्हा आपण आपल्या जे प्रॉब्लेम्स आहेत ते बोलायला जातो किंवा आपल्यामध्ये काही भांडणं होतात, आपल्यामध्ये कुठेतरी मतभेद होतात आणि आपल्याला वाटतं की आपण त्या टॉपिकवर बोललं पाहिजे, तेव्हा आपल्याला क्लिअर सायलेंट ट्रीटमेंट मिळते. म्हणजे आपण आपल्या पार्टनरला विचारायला गेलो की काय झालं आहे नक्की, तर समोरची व्यक्ती काही आन्सरच देणार नाही किंवा गुड मॉर्निंग मेसेज करत असेल तर ते करणार नाही, जास्त बोलणार नाही, कुठेतरी डिस्टंट फील आपल्याला करून देईल. आणि ना मग काय होतं की आपण आहे ना जे प्रॉब्लेम झालेत त्या गोष्टीवर विचार करण्यापेक्षा आपण ती व्यक्ती कशी आपल्याशी बोलेल याकडे फोकस करतो आणि आपण त्या व्यक्तीला चेस करतो. आपल्याला असं वाटतं की नाही, आत्ता ही सिच्युएशन आहे, ही आत्ता नीट केली पाहिजे. त्यामुळे काय होतं ना, मागचा जो मुद्दा असतो, मागचा जो प्रॉब्लेम असतो तो तसाच्या तसाच राहतो, कारण त्याच्यावर आपण कामच करत नाही, त्याच्यावर आपण बोलतच नाही. पण जी सायलेंट ट्रीटमेंट असते त्याने आपण इतकं खचून जातो, इतकं एकटं फील करतो की आपण ती गोष्ट कुठेतरी असं वाटतं की नाही, काही झालं तरी या व्यक्तीने बोललं पाहिजे. ठीक आहे, असतील माझ्याच चुका असतील, आपण चुका नसतील जरी झाल्या तरी ते स्वतःवर ओढवून घेतो. का बरं? कारण आपल्याला असं वाटतं की आपल्याला ही सायलेंट ट्रीटमेंट आहे ना, ही नको मिळायला आणि आपण त्या व्यक्तीच्या मागे जातो. प्रत्येक लेट रिप्लाय हा एक कुठेतरी इग्नोर करणं नाही आहे, पण आत्ता मला नाही बोलायचं आहे, आपण नंतर बोलूया आणि नंतर खरंच ते कम्युनिकेट करणं, ते बोलणं हे एक वेगळी गोष्ट आहे. आणि काहीही न बोलता डायरेक्ट सायलेंट होऊन, काहीही उत्तर न देता तिथनं विड्रॉ होणं, काहीच पुढे कम्युनिकेट नाही करणं आणि पॅटर्न सतत रिपीट होणं, आपण कितीही सांगितलं तरी ते पॅटर्न सतत रिपीट होणं, ह्याच्यामध्ये फरक आहे. आणि आपण यांना या गोष्टींकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे, कारण की शेवटी आपण पण आपली किंमत केली पाहिजे. आता हा व्हिडिओ बघून तुम्ही नक्की सांगा की तुमच्या रिलेशनमध्ये खरंच ॲक्च्युअल स्पेस आहे की कुठेतरी तुम्हाला सायलेंटली पनिश केलं जातं आहे. मला कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट टॉपिक तुम्हाला कोणता बघायला आवडेल हेही मला सांगा.